स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण कुरकुरीत अशी भेंडीची रेसिपी बघणार आहोत। आमच्या घरामध्ये 2 लहान मुलं अशी आहेत, एकाला भेंडी आवडते तर एकाला अजिबात आवडत नाही। पण या पद्धतीने कुरकुरीत अशी भेंडी फ्राय केल्यानंतर दोघेही आवडीने खातात आणि तुम्हाला देखील आवडेल। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। खूप कमीत कमी साहित्यामध्ये बनवून ही तयार होती। इथे भेंडी घेतलेली आहे, धुवून स्वच्छ पुसून। त्यानंतर या पद्धतीने हिचे असे 6 भाग करून घ्यायचे आहे। जितकी पातळ तुम्हाला चिरता येईल तेवढी चिरा। या पद्धतीने सर्व भेंडी अशी बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये घातलेले आहे, त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर धना पावडर घालायची आहे, हळद पावडर घालायची आहे, सोबतच गरम मसाला देखील घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सर्व आता भेंडीला छान कोट होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये एक भरून मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर परत घातलेला आहे। नंतर 1 चमचा बेसन घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण मसाले छान कोट व्हावे यासाठी चमचाभर एवढं पाणी यावरती शिंपडून घेतलेलं आहे। त्यानंतर छान मिक्स केलं आहे। परत दुसरा एक याला आपण लेअर देणार आहोत बेसनाचा, त्यासाठी चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि परत एक मोठा चमचा भरून एवढं बेसन यामध्ये घातलेलं आहे। यामुळे छान अशी सुटसुटीत तळल्या देखील जाते आणि बेसन पूर्ण छान त्याला कोट होतं आणि क्रिस्पी अशी भेंडी बनून तयार होती। या पद्धतीने आता तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये अशी एक एक करून सुटसुटीत अशी भेंडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही अजिबात स्लो करायची नाही, मीडियम किंवा हाय हीटवरतीच छान कुरकुरीत भेंडी अशी तळून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने भेंडी आपली छान तयार झालेली आहे। इथे बघू शकता अगदी सुटसुटीत झाली आहे। आता जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। इथे बघू शकता अगदी कुरकुरीत अशी भेंडी झालेली आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।